अहमदाबाद गुजरात इथं टेक ऑफ घेताना विमान कोसळलेलं आहे। रहिवासी भागात हे विमान कोसळलेलं आहे। या विमानाचे काही अवशेष जे पुढच्या भागात आहेत, जिथपर्यंत कॅमेरा जाऊ शकतो त्या भागातले हे अवशेष आपण बघतो आहोत। पण प्रवासी विमान कोसळलेलं आहे। हा जो समोर भाग आपल्याला दिसतोय विमानाचा तो जळून खाक झालेला आहे। झाड पूर्णपणे जळून खाक झालेला आहे, कारण हे विमान वरनं टेक ऑफ घेतल्यानंतर लगेचच मेघानी नगर या रहिवासी भागामध्ये कोसळलेलं आहे। अत्यंत भयानक अशी ही गोष्ट आहे। याकरता कारण 133 प्रवासी घेऊन हे विमान अहमदाबादवरनं निघालेलं होतं। प्रवासी विमान कोसळलेलं आहे आणि ते रहिवासी भागात नेमकं कोसळलेलं आहे, त्यामुळे जखमींचा आकडा वाढू शकतो। अत्यंत मोठी घटना ही घडू शकते, ठरू शकते, कारण अहमदाबादमध्ये हे प्रवासी विमान कोसळलेलं आहे। त्याचा काहीच भाग आपल्याला बघायला मिळतो, या विमानाचा काहीच भाग बघायला मिळतोय, कारण आग सुद्धा लागलेली आहे। हे विमान कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात आग लागली आहे। ती आग विझवण्याचं काम आणि लवकरात लवकर जखमींना बाहेर काढण्याचं काम केलं जात आहे। रुग्णवाहिका आपल्याला घटनास्थळापर्यंत पोहोचलेल्या दिसत आहेत। एक नव्हे 10-10, 15-15 रुग्णवाहिका तैनात ठेवल्या गेलेल्या आहेत। घटना मोठी आहे, काही वेळापूर्वीच घडलेली आहे, त्यामुळे अजून काही अपडेट समोर आलेले नाहीत, पण कॅमेरा तिथपर्यंत पोहोचलेला आहे। पोलीस बाजूला करतायत त्या सगळ्यांना, कारण तिथे गर्दी होऊ नये। लवकरात लवकर जखमींना बाहेर काढणं प्राथमिकता आहे, त्यामुळे सगळ्यात आधी त्यांना बाहेर काढण्याकरता रस्ता मोकळा केला जातोय। लोक मदतीला धावलेली आहेत, प्रशासन यंत्रणा सगळे कामाला लागलेले आहेत। अनपेक्षित अशी ही घटना घडली आहे अहमदाबादमध्ये। एक विमान एअर इंडियाचं हे विमान होतं, 133 प्रवासी घेऊन उडालेलं होतं। ते टेक ऑफ करताना पुढच्या काही मिनिटांमध्येच अहमदाबादच्याच मेघानी नगर या रहिवासी भागामध्ये कोसळलेलं आहे। पटापट जखमींना बाहेर काढलं जात आहे। अजून कुठलीही जखमी मृतांची कुठलीही बातमी समोर आलेली नाही। अहमदाबादवरून हे विमान लंडनला जात होतं अशी माहिती आता मिळते, पण नेमकं अहमदाबादच्याच मेघानी नगर या भागामध्ये ते विमान कोसळलेलं आहे। अत्यंत मोठी घटना आहे। या पुढचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील। प्राथमिकता मात्र सगळ्यांना वाचवण्याची आहे, जे जखमी आहेत त्यांना वाचवण्याची आहे। एकच जोरात आवाज झाला रहिवासी भागामध्ये मेघानी नगर इथं, आणि काही कळायच्या आत हे विमान खाली कोसळलं। या विमान कोसळल्यामुळे आग लागली। आजूबाजूच्या भागामध्ये सुद्धा एकदम भगदड पसरली। भगदड म्हणण्यापेक्षा प्रचंड गोंधळ उडाला, धावाधाव सुरू झाली। काही कळायच्या आत हे विमान कोसळलेलं होतं आणि मग फक्त एकच गोष्ट उरते, ती म्हणजे लवकरात लवकर तिथे असलेल्या जखमींना वाचवणं, आणि तेच आता यंत्रणा करते आहे। अग्निशमन दल दाखल झालेलं आहे, रुग्णवाहिका दाखल झालेल्या आहेत, पोलिसांच्या टीम दाखल झालेल्या आहेत आणि मोहीम सुरू झालेली आहे वाचवण्याची। रहिवासी भागात हे विमान कोसळले, त्यामुळे रहिवासी भागामध्ये नेमकं इमारतीवर कोसळलंय की नेमकं काय झालंय हे समजून घेऊया। आमचे प्रतिनिधी प्रशांत आपल्याबरोबर पुन्हा जोडले गेलेले आहेत। प्रशांत, ही खूप मोठी घटना घडलेली असणार आहे। अनपेक्षितपणे रहिवासी भागामध्ये हे विमान कोसळलंय आणि जसं तू म्हणतोस 133 प्रवासी ऑलरेडी या विमानात होते, लंडनला जात होते, काय सांगाल? बरोबर आहे। हे जे विमान उड्डाण घेत होतं तेव्हा मेघानी परिसरात असलेलं जी इमारत आहे त्या इमारतीच्या वरच्या फ्लोअरला हे विमानाचं विमान धडकलं, आणि त्यामध्ये साधारणतः जर बघितलं ज्यामध्ये माहिती मिळते की CSFने जी माहिती दिली आहे त्यामध्ये या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की जेव्हा हे विमान उडवतं अहमदाबादवरून लंडनसाठी हे रवाना झालं होतं विमान, आणि टेक ऑफ घेतल्याबरोबर चौथ्या क्षणामध्ये जर बघितलं आपण तर अचानक ते विमान जे आहे ते इमारतीला धडकलं, आणि इमारतीला धडकल्याबरोबर त्या विमानाला आग लागली आणि ते थेट त्याच परिसरात मेघानी नगर परिसर आहे तिथे कोसळल्याची मोठी दुर्घटना झाली आहे। आणि यामुळे असं म्हणावं लागेल की हे अतिशय धक्कादायक आहे, मोठी घटना आहे। या संदर्भात घटनास्थळावरती रुग्णवाहिका दाखल झाली आहे, CSFची चमू दाखल झालेली आहे, पॅरामिलिटरी फोर्सेस दाखल झालेल्या आहे, युद्ध स्तरावरती बचाव अभियान देखील प्रारंभ करण्यात आलेला आहे। सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते या घडीला अत्यंत महत्वाची आहे, या घडीची अत्यंत महत्वाची बातमी 250 प्रवासी या विमानात होते, 250 प्रवासी या विमानात होते, आणि साधारणतः जे स्पष्ट होते हे विमान लंडनला जात होतं। हे अतिशय महत्वाचं आहे की विमान लंडनला जात होतं आणि साधारणतः जी माहिती मिळते 250 प्रवासी या विमानात होते। प्रशांत, तू असाच सोबत राहा। आपण ही 4 दृश्य आपल्या प्रेक्षकांना एकाच वेळेला दाखवूया। तू म्हणतोयस तसं 250 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते। एक मोबाईलचं दृश्य आहे, वरच्या बाजूला फक्त विमान पडलंय, धूर येतोय एवढंच कळतंय। त्यानंतर मात्र त्या परिसराच्या थोडंसं जवळ गेल्यावर बघायला मिळालं की आजूबाजूचे सगळे रहिवासी घरातनं खाली उतरलेत, कारण त्यांना सुद्धा त्यांच्या घरांमध्ये मोठे आवाज आले।
हमसे प्रतिनिधि नवीन झा अपने सोबत आहेत। नवीन जी, बहुत बड़ी दुर्घटना घटी है, क्या ताजा जानकारी? क्या कब? अरे बाइक नहीं होनी ना, लाइव हो रहा है। नवीन जी, बहुत बड़ी दुर्घटना घटी है। मेघानी नगर में एक प्लेन गिर चुका है और वो लोगों को लेके जाने वाला, लंदन जाने वाला प्लेन था। क्या ताजा जानकारी? मैं वही बता रहा हूँ आपको कि 238 लोगों की भरी फ्लाइट थी, फुल लोडेड फ्लाइट थी ये, जो अहमदाबाद से लंदन को जा रही थी। और सुबह ये जो करीबन मतलब के 12 साढ़े 12 के आसपास इसका टेक ऑफ हुआ था और सीधा लंदन की फ्लाइट थी, और जिसमें कह सकते हैं कि 238 लोग मतलब मुसाफर थे। और एक घटना में कहीं ना कहीं बहुत बड़ी दुर्घटना हुई है, कह सकते हैं। इसमें कितनी कैजुअलिटी हुई है उसका अंदाजा लगाना बहुत मुश्किल है, लेकिन फिलहाल पुलिस और जो दमकल की गाड़ियां हैं वो सारी स्पॉट पे पहुंच गई है और सभी लोगों को बाहर निकालने, जो भी कार्रवाई होती है जिस तरीके की, वो सारी करने की कोशिश की जा रही है। क्योंकि बड़े मुश्किल घटना है ये, फ्लैट में जो पीछे का भाग जो है उसके टकराने से ये पूरी घटना बनी हो, इस तरह की बात सामने आ रही है फिलहाल। जी, मतलब प्लेन किसी बिल्डिंग को क्रैश हुआ और उसके वजह से वो गिर गया, ऐसा कहा जा रहा है, ऐसा बताया जा रहा है? बिल्कुल बिल्कुल। मेघानी नगर जो इलाका है वो एयरपोर्ट के बिल्कुल बाजू का इलाका है, आप समझिए बात को। और उसके पास में जो पीछे फ्लाइट का जो पीछे का भाग होता है, उस भाग का जो कुछ चीज जो है वो फ्लैट से टकराया है। उसके बाद ये फ्लाइट थी उसने अपना कंडीशन और जो अपनी वो क्या बोलते हैं अपना बैलेंस खो दिया, और उसके बाद ये पूरी घटना बनी है। जी, और कहा जा रहा है ये मेघानी नगर बड़ा मतलब लोग रह रहे थे वहां पे, ऐसा वाला पूरा गर्दी वाला एरिया है, तो वहां पे ये प्लेन गिरा हुआ है। तो क्या जानकारी कि वहां पे भी कुछ दिक्कतें आई होंगी? जी, अभी फिलहाल किस तरह की पूरी घटना हुई है तो धीरे धीरे सामने आएगा, लेकिन सोर्सेज जो बता रहे हैं फिलहाल कि ये घटना के अंदर जिस तरीके से फ्लाइट का पीछे का भागी जो टक्कर लगने से ये पूरी दुर्घटना हुई है, इस तरह की बात अभी फिलहाल सामने आ रही है। जी, और कहीं ये जो विजुअल सामने आ रहे हैं उसमें आग भी नजर आ रही है, तो क्या प्लेन गिरने के बाद बड़ी मात्रा में आग लगी वहां पर? आमचे प्रतिनिधी नवीन झा आपल्या सोबत होते। खरं तर तिथे प्रतिनिधी सुद्धा आत्ता प्रचंड धावपळीत असणार, कारण आपण बघतोय की धूळ खूप मोठ्या प्रमाणात तिथून बाहेर येते। हे चार दृश्य जर तुम्ही बघितले तर थोडा अंदाज आपल्याला लावता येईल की घटना किती गंभीर आणि मोठी आहे। 238 प्रवासी या विमानातून प्रवास करत होते, अशी माहिती नवीन झा आमचे अहमदाबादचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी दिलेली आहे। आणि जर तुम्ही जिथे घटना घडलेली आहे त्याच्या जवळ जाऊन बघाल तर दृश्यमानता प्रचंड कमी झालेली आहे। लोकांना वाचवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। आता जे रहिवासी इमारतीमध्ये अडकलेले आहेत त्यांना खाली काढण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, कारण ते पण घाबरलेले आहेत। त्यांना पण कळत नाहीये की एवढा मोठा आवाज आला कसा काय आणि नेमकं घडलं काय। अहमदाबाद मध्ये ही दृश्य दोन आपण बघतो आहोत। एअर इंडियाचं विमान कोसळलं त्याची दृश्य, हा जो पुढचा भाग आहे तो कोसळलेला आपल्याला दिसतोय। मागे खूप मोठ्या प्रमाणात रहिवासी पडले असतील, जखमी झाले असतील, त्यांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। बघा, एक रहिवासी त्यांना रुग्णालयामध्ये नेलं जात आहे। मोठी दुर्घटना घडलेली आहे, सगळेच जण कामाला लागलेले आहेत, सगळ्या यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत। खूप धावपळ पळापळ आपल्याला बघते। रुग्णालयाच्या बाहेरची ही दृश्य आहेत। एअर इंडियाचं विमान कोसळलेलं आहे आणि हे रहिवासी विमान होतं। 238 लोकांना घेऊन जाणारं, लंडनला घेऊन जाणारं हे विमान रहिवासी भागामध्ये कोसळले, त्यामुळे रहिवासी भागामध्ये सुद्धा नुकसान झालेलं असणार। आमच्या प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत, त्या रुग्णालयाच्या परिसरामध्ये सत्ता उपस्थित आहेत, ज्या आपल्याला माहिती देताना दिसत होत्या। नवीन झा आमचे प्रतिनिधी आपल्याला दूरध्वनीवरून माहिती देत होते। प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देत आहेत। हे सगळे जण या घडामोडीवर लक्ष ठेवून आहेत। आत्ता काही क्षणापूर्वीची घटना घडली आहे, त्यामुळे मोठी धावपळ बघायला मिळते आहे। रहिवासी परिसरामध्ये हे विमान कोसळले, त्यामुळे रहिवासी परिसरात ज्या इमारतीला हे विमान लागलं आणि जिथे पडलं तिथे सुद्धा रहिवासी भागाचं खूप मोठं नुकसान झालेलं असणार।